तुम्ही कितीही प्रयत्न करत असाल पण अपेक्षेप्रमाणे परिणाम मिळत नसतील तर मग भगवद्गीतेतील ही एक ओळ तुमचा संपूर्ण विचार बदलू शकते। भगवद्गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात, कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन मा कर्म फल हेतु भूर्मा ते सांगस्व कर्मणी। आणि याचाच अर्थ म्हणजे की भगवंत सांगतात अर्जुनाला की हे अर्जुना, तुला फक्त कर्म करण्याचा अधिकार आहे, परंतु त्या फळावर तुझा अधिकार नाही आहे। तू फक्त निष्काम भावाने तुझे कर्म करत राहा, फक्त फळाची चिंता करत बसू नको। आपण बहुतेक वेळा कामापेक्षा परिणामाची जास्त चिंता करत बसतो। लोक काय म्हणतील, यश मिळेल का, अपयश आले तर, आणि याच विचारांमुळे मन अशांत होते। पण भगवंत आपल्याला सांगतात की तू सर्वप्रथम प्रयत्न कर आणि परिणाम माझ्यावर सोड। जेव्हा आपण फळाची चिंता करत सोडून फक्त लक्ष्यावर केंद्रित करतो तेव्हाच आपलं मन शांत होतं आणि जीवन अधिक आनंदमयी होतं। म्हणून आजपासून फक्त एक गोष्ट लक्षात ठेवा, कर्म करत राहा, फळाची चिंता श्रीकृष्णावर सोडा। हरे कृष्ण।